नमस्कार बालमित्र मैत्रिणी आणि माझे बंधू बांधव भगिनी सर्वांनाच नमस्कार. मी मंगला गावकर. माझं यूट्यूब चॅनल आहे आजीबाईचा बटवा नावाचं. त्यात मी लहान मुलांना गोष्टी सांगते. आणि मोठ्या माणसांकरता हितगुज नावाचं सदर आहे. त्याच्यातून काही प्रसंग, निवडक प्रसंग, विशेष गोष्टी, विशेष काही आठवणी असतील तर त्या सांगते. तर आज मी जे सांगणार आहे ती आहे पवाहारी बाबा नावाचे संत होते, त्यांची गोष्ट. गोष्टीचं नाव आहे पवाहारी बाबा, बरं का. तर ही गोष्ट विवेकानंदांच्या आयुष्यात घडलेली आहे. स्वामी विवेकानंदांच्या आयुष्यात. स्वामी विवेकानंद जेव्हा रामकृष्ण परमहंसांचं निधन झाल्यानंतर भारत भ्रमणासाठी निघाले आणि त्यांना वाटलं की गाझीपूरला जाऊन पवाहारी बाबांचं दर्शन घ्यावं आणि आपल्याला आणखीन काही त्यांच्याकडून मार्गदर्शन मिळेल म्हणून ते तिकडं गेले. त्यांच्याकडं त्यांची भेट झाली, पण तिथं त्यांना काही फारसं काही मिळालं नाही. तिथून ते पुढं गेले प्रवासाला. मग अनेक साधूंची भेट घेत 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 त्यांचा प्रवास चालू होता. मग एके ठिकाणी एक साधू त्यांना भेटला आणि त्याच्याशी बोलता बोलता विवेकानंदांनी सहज सांगितलं की मी गाझीपूरला गेलो होतो आणि पवाहारी बाबा एक फार मोठे संत आहेत आणि अचित वृत्तीने राहणारे. आणि त्यांच्या आयुष्यात एक घटना घडली. अगदी झोपडीत राहत होते ते, कुणाकडनं काही घेत नव्हते, अपरिग्रह सगळा, का कुठला संचय नाही, काहीच नाही, अशा पद्धतीने ते राहत होते. पण एकदा काय झालं की एक चोर आला म्हणे त्यांच्या झोपडीत आणि त्यांचे जे कपडे होते त्याचं गाठोडं घेऊन तो पळाला. तर ते पवाहारी बाबांनी पाहिलं आणि पवाहारी बाबा त्याच्या मागे पळत सुटले. पळता 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 मग पवाहारी बाबांनी त्या चोराला गाठलं आणि त्याला थांबवलं आणि त्याला म्हणाले ते की अरे तुला काय वाटलं की ह्या गाठोड्यात दाग दागिने सोनं नाणं काहीतरी असेल असं वाटलं का? असं काही नाही आहे म्हणे, फक्त माझे कपडे आहेत यात. पण बरं झालं तू आज हे न्यायला आला असते आणि तुझ्याकडून मला एक धडा मिळाला आहे की अंगावरचे कपडेसुद्धा मी त्याचा देखील मोह ठेवायला नको आहे, असं म्हणून त्यांनी ते पण कपडे त्या चोराला देऊन टाकले. अशी हकीकत स्वामी विवेकानंदांनी सांगितली त्या चोराला. आणि तो चोर हसला आणि तो म्हणाला की हो खरंच पवाहारी बाबा अगदी श्रेष्ठ होते. मग स्वामी विवेकानंद त्याला म्हणाले तू भेटलास का कधी त्यांना? तर तो म्हणाला हो मी भेटलोय म्हणे, पण फक्त एकदाच भेटलो. तर मग ते म्हणाले केव्हा भेटलास तू? तर तो साधू म्हणाला तो चोर मीच होतो. अशी ही छान गमतीशीर गोष्ट आणि बोध घेणारी, लहानाने ऐकावी मोठ्याने ऐकावी अशी ही छानशी गोष्ट आज नवीनच मला जी आवडली ती मी तुमच्यापर्यंत पोहोचवली. धन्यवाद.